नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाणी म्हणजेच शिवसृष्टीला. चला तर बघूया. हे शिवसृष्टीचं एंट्री गेट आहे. खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि हिस्ट्री फील येते. इथून आपल्याला तिकीट काढायला जायचं आहे तिकीट काउंटरकडं. तर अशा प्रकारे आपण इथून तिकीट घेतले. स्टुडंट्स लोकांसाठी गुड न्यूज आहे, इथे 50% डिस्काउंट्स आहे स्टुडंट्सला. म्हणजेच तुम्हाला तिकीट फक्त 100 रुपयाला मिळतो, नाहीतर बाकी सगळ्यांना 200 रुपये लागतो. तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता, किती सुंदर आणि भारी आहे. ही इमारत एकदम भव्य आणि ऐतिहासिक वाटते. आणि अजून आपण आत एंट्रीसुद्धा केलेली नाही. तर अशा प्रकारे आपण आता एंट्री केलेली आहे. आणि एंट्री करताच आपल्याला एक गाईड अलॉट होतो. आपल्याला एक ग्रुपचं नाव दिलं जातं. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी ग्रुपला नावं देतो. तुमच्या पूर्ण ग्रुपचं नाव असणार आहे किल्ले पन्हाळ. शेवटपर्यंत नाव विसरायचं नाही आहे, त्यामुळे आम्हाला कळतं तुमचं बघायचं काय बाकी. तुम्ही जर नाव विसरलं दुसऱ्या कोणत्याही ग्रुपमध्ये गेलं तर तुम्हाला एक तासाचं वेटिंग करावं लागेल किंवा रिपीट शो बघावं लागेल. त्यामुळे ग्रुपचं नाव विसरायचं नाही. ग्रुपचं नाव आहे किल्ले पन्हाळ. तर तसंच अशा प्रकारे आमच्या ग्रुपला किल्ले पन्हाळगड असं नाव दिलं आहे. इथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक ऐतिहासिक वस्तू खूप सुंदर पद्धतीने जतन केल्या आहेत. लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. सगळे शिवकालीन आणि मुघलकालीन वस्तू आहेत. आणि त्या ज्या वस्तू आहेत लंडनमधल्या त्याची फोटोग्राफ्स काढून इथे 3D स्वरूपात लावण्यात आलेले आहेत. 8 वस्तू आहेत, एका पाठोपाठ येतात. वस्तू दिसते आणि प्रत्येक वस्तूची या सर्व ऐतिहासिक तलवारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी वापरलेली शस्त्र इथे जतन करून ठेवलेली आहेत. हे शस्त्र पाहून खरंच त्या काळची खूप आठवण येते. मित्रांनो, प्रत्येक किल्ल्याची सविस्तर माहिती इथे आपल्याला सांगितली जाते. चला तर मग पुढे जाऊन अजून काय आहे ते बघूया. सिंहगड आपल्यापासून सर्वात जवळ असलेला गड. सिंहगड किल्ला आपल्यापासून सर्वात जवळ आहे, त्यामुळे इथे हायलाईट व्हिडिओ दाखवलेला नाही. कारण प्रत्येकांनी हा किल्ला पाहिला असो या अर्थाने आपण या गडाची थोडी माहिती घेणार. आधी लगीन कोढाण्याचं, मग माझ्या दरवाजाची रचना अशी केली गेली आहे की दूर हा जो दरवाजा बघितला तर गडाची ही भिंत वाटते. दोन्ही बुरुजांच्या कडेत असणारा जो मुठी आहे तो तिथे जावळीचा हा प्रदेश म्हणजे घनदाट जंगल, गडवाटा, चारही बाजूने उंच पहाड आणि खोल खोल दर्या. तसेच प्रतापगडाच्या मर्जीवर शामियाना उभारला होता. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी गडावर जाण्यावेळी आपल्याला पाणी गावातून वरती जातो. तिथे आपल्याला 2 दरवाजे लागतात. एक आहे खालचा पाणी दरवाजा, म्हणजेच मिनी दरवाजा. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि माता औजिजाऊ यांचा इथे उठाव झाला. शून्यातून सुरुवात करून 400 वर्षांची आक्रमकांची सत्ता उलथून लावायचं स्वप्न बघणारा एक वीर, तर दुसरा त्यांच्या स्वप्नांची फुलढाण करायला निघालेला दिल्लीचा सर्वशक्तिमान बादशाह आलमगीर. नियतीने एकदाच या 2 कट्टर शत्रूंना एकमेकांच्या समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारत त्याचा फायदा घ्यायला बघतोय तो. त्याला कोण फुटवतोय? त्या धक्क्यांचा सोडा. पण त्याला इथून आग्र्यातून आमच्या सर्व किल्ले बघून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं किल्ल्यांवरती आई जगदंबेचं मंदिर बांधलं होतं तसंच मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतं. मंदिर बघून झाल्यानंतर आपल्याला 3D स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात किती संघर्ष करून
स्वराज्य निर्माण केलं ते एक 3D व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात आपल्याला दाखवण्यात येतं. चला तर बघूया. आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रक इतिहास. पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण शिवसृष्टी बघून घेतली. खरंच इथला अनुभव खूप छान आणि माहितीपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका सुंदर पद्धतीने इथे दाखवला आहे की प्रत्येकाने एकदा तरी नक्की व्हिजिट करायला हवं. जर तुम्ही पुणेमध्ये असाल तर हे प्लेस मिस करू नका.